क्रिकेट वादातून प्राणघातक हल्ला, मुख्य आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. गुहागर तालुक्यातील आरे गावात फेब्रुवारी 7 रोजी मध्यरात्री क्रिकेटच्या सामन्यावरून झालेल्या वादातून जयेश खोत यांच्यावर अविनाश शेटे, ओमकार बोरकर आणि साईप्रसाद बोरकर यांनी लोखंडी फाईट व दगडाने प्राणघातक हल्ला केला. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या खोत यांनी 6 दिवस रत्नागिरी सिव्हिल रुग्णालयात उपचार घेतले. सुरुवातीला पोलिसांनी कमी गंभीर कलमे लावल्याने आरोपींना चिपळूण न्यायालयातून अंतरिम अटकपूर्व जामीन मिळाला होता, ज्यामुळे गावात संतापाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान फिर्यादी पक्षाने अड्ड संकेत साळवी यांच्या माध्यमातून न्यायालयात ठोस पुरावे सादर केले. त्यानंतर पोलिसांनीही गंभीर कलमे वाढवून लावली. आरोपींची कस्टडी तपासासाठी आवश्यक असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर चिपळूण छत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला. पुढे उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात दाखल केलेला अर्जही फेटाळण्यात आला असून मुख्य आरोपी अविनाश शेटे अद्याप फरार आहे. त्याला अटक करणे हे आता पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. महान कार्य न्यूजसाठी विनोद चव्हाण, गुहागर.